पावसात पहिल्यांदा रस्ता हे पाहिलेलं आणि नागरिक हैराण झाले। मिरजमध्ये प्रभाग क्रमांक 5 जुगाई कॉलनी येथे भर पावसात डांबरी रस्त्याचं काम सुरू आहे। जुगाई कॉलनी येथे भर पावसात रस्त्याचं काम सुरू आहे। साईड पट्टी उकरून न काढता माती आणि चिखलावरच रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम या भागात होत आहे। एका दिवसात रस्त्याचं डांबरी खडी निघत आहे। परिसरातील नागरिकांनी महापालिका म्हणजेच एक जादू आहे, कधीही काही करू शकते असा प्रश्न निर्माण झाला आहे। सदरचं रस्त्याचं काम थांबवण्यात आलेलं आहे आणि एका पावसातच रस्त्याला आलेला निधी पाण्यात गेला असता या भागातील नागरिकांनी अशा ढिसाळ कामाचा विरोध केलेला आहे। जुगाई मंदिर या परिसरामधील एक 2-3 रस्ते धरलेले आहेत। साईड पट्टी न खोदता फक्त मातीवरच फक्त डांबरीकरण करून एक 8 दिवसात पाऊस पडला की ते पावसावर निघून जाण्यासारखा रस्ता केलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे पावसात रस्ता कोण आजपर्यंत केलेला आहे काय मला कळेना झालं आहे। आणि इतर काळामध्ये जर आता ह्याच्यावर जी 50 mm रस्ता आहे म्हणतात, 50 mm रस्ता त्यांनी खोदून अधिकाऱ्यांनी दाखवावं। मी मिरजकरांना स्वतः फोन केलेला आहे, परत शेख साहेबांना फोन केला आहे। पवार साहेब स्वतः येऊन जाग्यावर बघून गेले। जाग्यावर येऊन बघून गेल्यानंतर त्यांनी स्वतः म्हणतात की साईड 2-2 फुटाचा त्यांचा रस्ता कमी करून आम्ही त्याचं बिल काढतो। मग बिल काढत जर असलेला तर ही परत व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला अडचण काय आहे? काय 4-4 वेळा नुसता रस्ताच करत बसणार आहे काय? आणि ठेकेदारावर ही कारवाई करून ते रस्ता व्यवस्थित करून घेणे हे आमची वैयक्तिक मागणी आहे। सदरचं हे काम हे 2-3 दिवसामागं स्वतः पवार साहेब स्वतः येऊन त्या अधिकाऱ्यांना काम बंद करण्यास सांगितलेलं आहे।